असं स्वागत सत्कार करण्यात आलेलं आहे. काय प्रतिक्रिया आहे? अतिशय मला दिलेली आहे उच्च पदामुळं, म्हणून मी पहिल्यांदा जिथं काम करतो त्या परभणीमध्ये येण्याचं ठरवलं आणि इथल्या लोकांना आश्वासित केलं की जे पद मिळालं मी ते तुमच्यासाठीच वापरण्यासाठी मी पूर्णपणे सबळ आहे. मला राजकारणातून घरासाठी 1 रुपया सुद्धा घेण्याची गरज नाही. मला चांगल्या प्रकारची भगवंताने शेती दिली, ज्याला चांगलं आहे त्याच्यामुळे या पदाचा गोरगरिबांसाठी कसा फायदा होईल, या पदामुळे ज्यांना न्याय मिळाला नाही, जे वंचित राहिले त्या वंचितांना न्याय देण्याचं काम या पदाच्या माध्यमातून होईल. जो काही उद्योगाचा नोकऱ्या कमी प्रमाणात लागतात, कृषीला इथं पूरक उद्योग नसल्यामुळे जे काय भाव मिळत नाही, व्यापाऱ्याचे जे लूट करतात त्यांच्या कृषी मूल्याला या ठिकाणी अशा प्रकारचं काम करणार. या जिल्ह्यामध्ये दूध व्यवसाय अतिशय कमी प्रमाणात आहे. मी महानंदावर संचालक राहिलेले. पश्चिम महाराष्ट्रात ज्या पद्धतीने दुधाचा धंदा आहे त्याप्रमाणे इथं वाढवता येईल आणि ते काम मी करणार आहे. बहुजन असतील त्यांच्यावर काय अन्याय होणारे काही कार्यक्रम असतात, जे अधिकाऱ्यांनी लूट करतात त्याच्यावर बंदी घालण्याचं काम या पदाचा उपयोग मी करेन, एवढं मी सांगतो. सर, आता मी राजकारणात आलो. आज आपण पाहतो की परभणी शहरात विविध महामार्गाचे पुतळे आहेत, पण आतापर्यंत राहिल्या पुतळ्याचा प्रश्न रखडलेला आहे. दिवसातच आज मी सेनगाव मध्ये राहतो. तुम्हाला अभिमानाने तुमच्या मार्फत जनतेला आवाहन करतो आणि जनतेला शाश्वत करतो, महाराष्ट्रात पुतळे बरेच आहेत, मोठमोठे आहेत. अहिल्यादेवीचा पुतळा हा आम्ही सेनगाव मध्ये पुढाकार घेऊन आम्ही उभारत आहोत. त्याचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे. अशा आणि मग राहिला प्रश्न परभणीचा, तो सुद्धा मी काही काळातच त्याला पूर्णपणे अनुभवी नेतृत्व आज राज्य वरिष्ठ सभागृहात दिलेलं आहे. एकंदरीत पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जो आहे त्याच्यासाठी आपण काम केलं आहे. तुमची भूमिका कशी असेल? जे आयुध असतात त्या आयुधाच्या माध्यमातून या प्रश्नाला सरकारचं लक्ष वेधीन. सरकारला मी पटवून देईन की बाबासाहेबांच्या घटनेमध्ये आहे आम्हाला ते आम्हाला दिलं पाहिजे की बाबा हे धनगड आहे. आता इथं सिद्ध झाले की महाराष्ट्रात धनगड नाही, आणि म्हणून काही गोष्टी एकदा कालांतरानं सरकारच्या डोक्यात घ्यायला त्या व्यवस्थित समजून सांगून त्यांनी राज्यसभेची आज उमेदवारी भेटल्यानंतर समाजाची आणि आपली जबाबदारी खूप वाढली. एकंदरीत काय सांगाल, काय आव्हान करायचं? मी समाजाच्या वतीनं माननीय मोदी साहेब असतील, अमित शहा असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, बावनकुळे साहेब असतील, रवींद्रजी चव्हाण असतील, या सगळ्या पक्षनिष्ठेला एक मनापासून धन्यवाद देतो की हे पद तुम्ही वैयक्तिकरित्या मला तर खूपच मान मिळाला, परंतु माझ्या बरोबरच समाजाचा सुद्धा मान उंचवण्याचं काम या पदामुळे झालेलं आहे. ही सगळी भावना त्या पद्धतीने मला बोलतात की समाजाला न्याय मिळाला, समाजाची उंची एका उच्च हाऊसमध्ये समाजाचा मनुष्य त्या ठिकाणी काम करण्याकरता जाते, याचा समाजाला फार समाधान.